आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कोथरूड पोलिसांकडून मुलींना शिवीगाळ मारहाण प्रकरण। शिवीगाळ मारहाण प्रकरणी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येणार नाही। पोलिसांचं तरुणींना रात्री उशिरा पत्र। पुणे पोलिसांचं 7 पानाचं आंदोलकांना पत्र। कोथरूड पोलिसांकडून मुलींना शिवीगाळ मारहाण प्रकरणी आमदार रोहित पवारांनी पीडित तरुणींची भेट घेतली। पोलिसांकडून अशी वागणूक दिली जात असेल तर गंभीर, रोहित पवारांचं वक्तव्य। पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिसांवर कारवाईची मागणी करणाऱ्या तरुणींना भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर दाखल झाले होते। अंजली आंबेडकरांनी पीडित तरुणींच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळेला आमदार रोहित पवार, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर पोलिसांशी त्यांनी चर्चा केली। कायदा म्हणजे कायदाच असतो आणि तो सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे। पुण्यातील घटनेवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसांकडे द्या। पुण्यातील कार्यक्रमात मनसे नेते अमित ठाकरेंचं वक्तव्य। मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी अद्याप सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही। मुंडेंना एका महिन्याचा 9,33,000 रुपये दंड पडणार असून आता ही रक्कम 42 लाखांच्या घरात, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी। आरोपींच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर निर्णय येणार। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता। कराड सोडता इतर सर्व आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जावर देखील सुनावणी होणार। परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणामधील आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात। पोलीस यंत्रणांनी खातरजमा करून त्वरित कारवाई करणं गरजेचं, रोहित पवारांचा ट्विट करत आरोप। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांना ईडीचे समन्स। अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नीची आज ईडी कार्यालयामध्ये चौकशी होणार। शेकडो कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती।